काय करू मी? तुला माहितीये ना, काही लोकांच्या ना मनात सगळं असतं पण समोर बोलत नाही. आता तो चिठ्ठ्या देणारा मुलगा कविता करतो, फोन करतो पण समोर बोलत नाही. घाबरतो खरंय, पण ते तर काहीच नाही वैदू. अगं काही लोक तर नाटकात सुद्धा बोलायला घाबरतात. वर्षा, असं बोलतात का कोणाला? हा, अरे आपल्याला काय करायचं? सोड ना, आपल्याला खूप काम आहे. फोन करायचं तर परत. बाकीचं माहित नाही, पण नाटकाचं आता तुम्ही बघाच. आज ग्रँड रिहर्सलला ना माझं पोटेन्शियल दाखवतो तुम्हाला. नाही अनिल, प्रश्न पोटेन्शियलचा नाहीच आहे रे. हे बघ, आपल्यात पोटेन्शियल नसतं तर इतका मोठा प्रोजेक्ट क्लायंटने आपल्याला दिला असता का? अगदी खरं आहे सर, आपली टीम आहेच टॅलेंटेड. येस, आणि म्हणून या टीमचा लीडर म्हणून तू आणि कंपनीचा मालक म्हणून मी, आपण या सगळ्या पोटेन्शियलचा आणि गुणवत्तेचा वापर करून घ्यायला हवा. आपली जबाबदारी आहे रे. येस सर, इनफॅक्ट तीच आपली मुख्य जबाबदारी आहे. करेक्ट. लक्षात ठेव, हा प्रोजेक्ट विश्वास म्हणजे आपल्या सगळ्यांच्या स्वतःवरच्या विश्वासाचा आणि आपल्या पोटेन्शियलवरच्या विश्वासाची परीक्षा आहे. बरं, आता काय डेव्हलपमेंट्स आहेत आणखीन? सर, तुम्हाला फेज 1चा प्लॅन पाठवलाय आणि बँकेत लोनचे पेपर्स सबमिट केले. गुड, आय विल रिव्ह्यू दॅट. सर तुम्ही तुमचा लोणावळ्याचा बंगला गॅरंटी म्हणून तारण ठेवलायत. पण का सर? आय मीन ती तुमची पर्सनल ऍसेट आहे सर. आपण काही कोलॅटरल सिक्युरिटी दिली असती कंपनीच्या ऍसेट्स मधून. अनिल, मला सांग, कंपनी म्हणजे काय असतं रे? म्हणजे आपलं ऑफिस, ब्रँच ऑफिस, गोडाऊन, इक्विपमेंट्स हे असतं का? नाही. कंपनी म्हणजे इथे काम करणारे लोक, आणि हे लोक आहेत म्हणून या असेट्सला किंमत आहे. आता कंपनी म्हणजे जर लोक असतील तर मग हे असेट्स कुणाचे आहेत? पण सर अनिल, या कंपनीत तिच्या ऍसेट्स मध्ये इथे काम करणाऱ्या तुम्हा सगळ्या लोकांचं भवितव्य आहे. एका प्रोजेक्ट करता मी ते कसं तारण ठेवेन? समजा उद्या आणि या प्रोजेक्ट मध्ये काही प्रॉब्लेम झाला आणि बँकेने ऑफिसच सील केलं तर तुम्ही कुठे जाल कामावर? सर, असा काहीही प्रॉब्लेम होणार नाही. आपण हे प्रोजेक्ट सक्सेसफुल करूच. अरे मग झालंच की. माझा बंगला सेफच आहे. मग अनिल, असं समज की माझा बंगला हे प्रोजेक्ट विश्वासचं माझं कॉन्ट्रीब्युशन आहे. सर, सॅल्यूट आहे तुम्हाला. आणि खरंच लकी आहोत आम्ही की आम्हाला तुमच्यासारखा स्टाफचा एवढा विचार करणारा बॉस मिळाला. माझं कौतुक पुरे झालं, आता कामाला लागा. येस सर, आणि आम्ही आमचा बेस्ट परफॉर्मन्स देऊन हे प्रोजेक्ट सक्सेसफुल करून दाखवूच. परीक्षेत आपला बेस्ट परफॉर्मन्स द्यायचा. त्यासाठीच आपण इथे येऊन अभ्यास करतो ना. आता लिहा बरं, मी शिकवलंय सगळं ते लिहा. व्हेरी गुड. तू काय आणलंयस दाखव. अर्चना, सॉरी डिस्टर्ब केलं ना तुला? नाही चालेल. अगं जरा बोलायचे तुझ्याशी. बोला ना. आज जाऊ ये. नाही चालेल की इथेच. अगं इथे इतकी मुलं आहेत, ऐकतील आणि एकाचं 2 करून सांगतील बाहेर. नाही होत आई, किती लहान आहेत मुलं, त्यांना काही कळत नाही. बोला तुम्ही. असं म्हणतेस? तिकडे जाऊया. आलेच हा मी. हे बघ, तू अनिलला सांगशील ऑफिसात बोलायला? अनिलला ऑफिसमध्ये? कशाबद्दल? आमचे हे दिवे लावून आलेत ना, पण घरात अंधारच आहे. म्हणून माझ्या मनात आलं की अनिलच्या ऑफिसात त्यांच्याऐवजी मला नोकरी देतील का? तू अनिलला सांग साहेबांशी बोलायला. हा, त्याला म्हणावं जरा हसत खेळत बोल, लगेच तयार होती. पण तुम्ही काय काम करणार तिकडे? का असं का बोलतेस तू? इतकी तुच्छ आणि अडाणी समजतेस का मला?
अच्छा 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 अच्छा, आलं 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 लक्षात, आलं लक्षात. एरवी माझ्या तोंड देखल्या ताई 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 चाललेलं असतं आणि मनात हे असले विचार. हो तसं नाहीये ताई. काय बोलू नकोस तू, माहितीये मोठी शिकलेली आहेस. काय करतेस एवढ्या शिक्षणाचा उपयोग? ह्या असल्या ट्युशन्सच घेतेस ना. मी जरा नोकरी करायचं म्हटलं तर लगेच वाईट वाटलं तुला. कसं करतेस तू हे? ताई हे बघा तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी असं म्हणतेस? बरं जा, माझ्यासाठी चहा टाक जा. आमचे हे चांगली चालून आलेली संधी घालवून बसले नोकरीची, मलाच प्रयत्न करायला हवेत ना. हे काय कुठे जाऊन तोंड उघडायचं नाही. 25-30 घोडे, 5 कॅमेरे, स्टंट मास्टर, क्रेन, ट्रॉली, मालगाडीचं इंजिन थरथरतंय, ड्रायव्हर कोळसे भरतोय, गाडी जोरात पळते. हा 70 mm चा पडदा, डाकू ट्रेनचा पाठलाग करतायत. गाडीमध्ये धरमपाजी, अमितजी आणि संजीव कुमार. आम्ही कॅमेरा घेऊन कधी घोड्यावर तुगडुक 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 तुगडुक, कधी ट्रेनमध्ये कधी घोड्यावर तुगडुक 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 तुगडुक, कधी ट्रेनमध्ये कधी घोड्यावर तुगडुक 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 तुगडुक, कधी ट्रेनमध्ये कधी घोड्यावर. पुढे पुढे पुढे. रमेशजी आम्हाला इन्स्ट्रक्शन देत आहेत. एक मिनिट, हे सगळं काय आहे? कोणी विचारलंय? कोणी विचारलं? याने विचारला. मी विचारलं. अरे रे, हा प्रश्न विचारणारा ना तू एकटाच कमनशिबी जीव आहेस या देशामध्ये. म्हणजे कमबख्त में शोले की बात कर रहा हूं. अरे शोले नाही पाहिला आणि तुम्ही एकांकित काम करायला आलात. तुम्हाला ना सिनेमाचं बायबलच माहित नाही रे मित्रा. नाही, मला शोले माहिती आहे, पण मला असं विचारायचं की तू तिथे काय करत होता? म्हणजे जेव्हा शोले आला तेव्हा तुझा जन्म तरी झाला होता का? काही सांगत रे. अरे वेड्या, सिनेमा अनुभवायची चीज आहे रे. हे असं जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकायची नाही. म्हणजे बरं मला सांग, तू सुपरमॅन सिनेमा पाहिलायस? 3 वेळा पाहिलाय मी. अच्छा, मग सिनेमा पाहताना तू सुपरमॅन बरोबर उडत होतास का? नाही ना. पण मग सिनेमा पाहताना आपण सुपरमॅन बरोबर उडतोय असंच वाटत होतं ना? हो रे. अरे सिनेमाचं तसंच असतं रे. आपण तिकडे नसलो तरी असतो. नसलो तरी असतो. जाऊ द्या, चला, तुम्हाला ते कळणार नाही. अरे फार गहन आहे रे ते. चला आपण आपल्या एकांकिकेची रिहर्सल करूया. हे चल ना, आपण आपला लव्ह सीन करूया. अरे अजून त्याची रिहर्सल नाही झाली. नाही, त्याची तर रिहर्सल नाही करायची, तो आपण एकट्याने रिहर्स करायचा. अरे साल्यानो, तुम्हाला एक मुलगी नाही सापडली? हा काय रे, तुझं नाव काय? सर्जेराव. हा सर्जेराव या सन्नीची हिरोईन होणार? बहुत नाइंसाफी है ये. हा ए चल ना प्लीज, आपण आपली रिहर्सल करूया ना. ए नाही. ठीक आहे, तुमचा सीन आता स्टेजवर. येस, डायरेक्ट एंट्री. बाकी काही बोल. आज रिहर्सल काय कमाल झाली यार. सगळ्यांचे परफॉर्मन्सेस पण असे रॉकिंग होते. आय एम शुअर वैद, उद्याचा ना प्रयोग बघ तू, कमाल होणार आहे नक्कीच. ए बरं, तुला घरी सोडायचं ना? चल निघूया. नाही नको, तू जा. तुम्ही बोलत नाही आहात ना? पण आज रिहर्सल मध्ये लक्षात आलं का? नाही म्हणजे मान्य नाही आलं. एक्झॅक्टली. आमची मैत्री आणि आमचा अबोला या 2 वेगळ्या गोष्टी. हो का? आणि ते कसं काय? लंबी कहाणी, फुरसत मध्ये सांग. बर, तू आणि तो काय घालायचा तो गोंधळ घाला. मी काय बोलणार? वैदू, तुला काय वाटतं ग? म्हणजे तुला जे वाटतंय तेच त्याला वाटत असेल. म्हणजे तू अशी वाट बघतेस, तो असा बाईक घेऊन इथे येईल, तुला लिफ्ट ऑफर करेल, तू तशी बसून निघून जाशील.
मीटिंग झाली. आणि कोणाचं तरी डोकं गरम झालंय ना, तर मी आईस्क्रीम आणलंय कोणासाठी तरी. नाही म्हणजे त्याला हवं असेल तर ते त्याने घ्यावं, नाहीतर इट्स फाईन ना, इट्स रिअली फाईन. करते तुला नंतर. बाय. हा बिंदा आजोबा. काय आज पण भाजी आणायची आहे? नाही नाही नाही, काहीच प्रॉब्लेम नाही, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि ना नक्की आण. थँक्यू काय त्यात, उलट आज मीच तुम्हाला थँक्यू म्हणायला हवं. मंडईतूनच आण. डन डन डन. ओके बाय बाय बाय. चेहऱ्यावरी हसू आणतं, स्पर्शातून स्पर्श जाणतं. चेहऱ्यावरी हसू आणतं, स्पर्शातून स्पर्श जाणतं. शब्दा वाचून कळतं. ओठी येतं अन राहुनी जातं, ओठी येतं अन राहुनी जातं. नजरेतून हे व्यक्त होतं, नजरेतून हे व्यक्त होतं. डिझायनर शॉप का? ओ विसरलेच मी. काही काही लोकांच्या खरंच खूप मैत्रिणी असतात. आज कोणत्या मैत्रिणीचा ड्रेस पिकअप करायचा कोणास ठाऊक. आणि काही मुलं, आणि मी सिरियसली ते खरंच खूप आगाऊ असतात, खूप आगाऊ असतात. नाही म्हणजे चान्स मिळाला की लगेच मुलींना बाईकवर फिरवत बसतात. नाही त्या मुलीला घरी जायला उशीर होतोय हे लक्षातच येत नाही त्यांच्या. थँक्यू. अर्चू, आपल्या लग्नात जेव्हा तू तुझा हात माझ्या हातात दिलास ना, त्या क्षणी मी माझं आयुष्य तुझ्या हातात सोपवलं. हो खरंच. म्हणजे बघ ना, तुझे हात जेवढे नाजूक आहेत, कोमल आहेत,
तेवढेच कर्तृत्ववान सुद्धा आहे. अच्छा. हेच हात खूप छान स्वयंपाक करतात, आपलं घर सजवतात, लहान लहान मुलांना शिकवतात, खूप चांगली चांगली कामही करतात. काय आज काय झालंय हा? अचानक माझ्या हाताची तारीफ. तारीफ संपली नाही अजून, बाकी आहे. हेच हात दिवसभर खपतात. मी आजारी असलो की मला औषध आणून देतात, माझ्या डोक्यावरून मायेने फिरतात, मग मला शांत झोप लागते. आणि हेच हात झोपेत चुकून माझ्या अंगावर पडले की माझी झोप उडते. आणि मग अरे लाजायला काय झालं? मग काय, चल तुला आता दुसरं काही सुचत नसेल ना तर जाऊन झोप बरं. दुसरं काही का सुचेल? तू बायको आहेस माझी लग्नाची, लिगली लग्न केली. बायकोवर खूपच प्रेम उतू चाललंय तुझं. अरे प्रेम म्हणजे इतकं आहे ना, काय सांगू अर्चू. असं वाटतं कधी कधी त्या ऑफिस सारख्या सगळ्या फालतू गोष्टी कायमच्या बंद करून टाकाव्या आणि 24 तास फक्त प्रेम करत राहा. तुझ्या जिभेला काही हाड आहे का? तुलाच माहिती असेल, सांग. विंदा काका, ओ विंदा काका. आलो. पंचकल्याणी घोड्यावर होऊन स्वार पाहिलं जातं. ही वैदेही कशी नाही आली अजून? किती उशीर झालाय बघितलं? अहो काय झालं, मला हल्ली बाहेर जायला वेळ मिळत नाहीये ना, म्हणून मी ताईला काही सामान येताना आणायला सांगितलंय. मला वाटलं का तिला तालमीला उशीर झाला आज. नाही नाही नाही, आता येईल ना एवढ्यात. हा. हाय बाबा. हाय बिंदाजोबा. हाय. ते हाय बी ठीक आहे. पिशवीत काय आणलंयस तू? फालुदा. हा. अरे बापरे, तुला नेमका फालुदा आणायला हीच वेळ सापडली का हो, काय झालं? अरे ती आत्ता आली आणि तिने मला फालुदा खाताना पाहिलं तर माझी काय अवस्था होईल? तर ती यांचा फालुदा बनवेल. हो, हसत बसू नका, पटापट सर्व करा. हो काय, आणा लवकर, चला. येईल. आमच्या हसण्यावर सुद्धा कर्फ्यू. बाबा ही चेंज करून येतो. आलं घर, संपला प्रवास आणि शॉपिंग एकदाच. काय स्वार्थी आहे ही. इतकी मदत केली, सगळीकडे बाईकवर घेऊन फिरलो, पण साधा थँक्स नाही. अरे वा, थँक्यू म्हणायचं सुचलं वाटतं. मानस, नशीब काढलंयस तू. काय माज आहे. मला उगाच वाटलं ही थँक्स म्हणायला आली होती, पण नाही, ही तर त्या फालतू पिशव्या घ्यायला आली होती. अरे साधा एका शब्दाने थँक्स पण नाही. कमाल आहे. अरे वेड्या, नुसतं बोलून नाही, गालावर छान पापी देऊन थँक्स म्हणाले असते. पण तू इतका आगाऊ वागतोयस ना, अजिबात थँक्स म्हणणार नाही. हीच तुझी शिक्षा. तू ना असाच जा. जा ग जा, मला काय फरक नाही पडत. कोण बोलला? मी कोण कोणाला काय बोललं इथे? हा, कोण कोणाला जायला सांगतं इथे? कोण काय बोललं? हा, कोण? बिचारा. आय एम रिअली सॉरी.